आपलं कसं जसं आहे तसं. तिथल्या मालकांनी नव्हतं दिलं पांघराय तुला? थोडं होत. मग फोन करायचा एक दाजींना. फोन का नाही केला तो? असं झोप तुम्ही गाड लागते मग गोळी खाल्ली की दाजी नेलतं की दवाखान्यात. तुला सांगता येत नाही का रे बाळा, साईडवर गेल्यावर का तिथं झोपायला ह्याला पांघरायला नसतं. मच्छर चावतात म्हणल्यावर मॉर्टिन दाजींना सांगायचं एखादी आणून द्या, नाही तर कोयला आणायला लावायची एखादी. हा दाढी नाही केली काय नाही, अवतार घेतलाय करून. उठ बरं, उठ 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 उठ. थांब मी तुला गोळी आणून देते, तू झोप घेते. खाल्ली सकाळी गोळी खाल्ली. बरं मी भांडी घासते तेवढी, मग आपण जावा दवाखान्यात. नको बरं वाटते, मग वाटेल झोपल्यावर बरं. कशाने बरं वाटतंय तवा? बरं थांब, असं सरळ झोप. काय बाया लेकराला म्हणजे कशाने ताप आलाय गोष्ट एवढा. तुला साईडवर लावल्यावर तसं होतंय, साईडवर गेला की आजारी पडतो. आता लावतच नाही तुला साईडवर काम. इथंच आपलं तुला कामाला लावते. झोप. तुला वाय चहा करते आणि मग गोळीन चहा का. हा गोळी देते एक चहा. जाऊ का मी भांडी घासते, 2-3 राहिलं तर इथं.
करावं काय नको घालावं 4-5 हजार रुपये. हिला काय पुढची खोपडी नाही शेटाड टाकले की गाडी ओकेच होईल. इंजिन तर काही चांगलंच आहे मला. काय करताय बा? काय नाही काँग्रेस काढतोय म्हणलं गाडी वाईज नीट करावं म्हणलं. कशाला का ना करू? काय गरज नाही करायची. काय ठेवलंय का त्या गाडीचं नीट? सगळं पिऊन कुठं पाडून सगळं तिचं खिळखिळ केलं. काय गाडी पिते तो बी गाडी कशी पिन? मग म्हणते पिऊन साऱ्या गावाने वापरून कशी केली आणून टाकली इथं. काय नको, काय गरज नाही करायची नीट. राहू दे इकडे तिकडे यायला काय नको. सासरवाडीला सासरवाडीला मस्त इष्ट आहे. तुला जातो की घेऊन नको नको नीट केलं काय नको राहू दे. हा बरं ही करा तिथंच थांबा, कुठं जाऊ नका. मी वाईट थोडा शिवरेचा पाला घेऊन येतो सुबाबळीच नाही तर गवत. होय हा तिथंच थांबा, पोरांवर लक्ष ठेवा. मी लगेच आली जाऊन. जाऊ ना कुठं. पैसे दे की गाडी. नाही पैसे माझ्याकडे कुठले पैसे द्यायचं तुम्हाला? नाही ना मी कुठं कामधंद्याला काय पैसे द्यायला उठसूट सारखं पैसे दे पैसे दे. कुठले द्यायचं पैसे तुम्हाला? तुझ्या म्हाताऱ्याने गिताऱ्याने दिले. हो म्हाताऱ्याने दिले. या साखरेच्या डब्यात बुकणीच्या डब्यात. साखरेच्या डब्यात? हा बुकणीच्या डब्यात. तुम्ही कधी उचकाय गेलता साखरेचा डबा? असतात म्हणजे बघितलं असतं डबा उचकून त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं. मग तुझ्याकडे आहे म्हणून तर मी म्हणतोय ना. कशाच आहे माझ्याकडे पैसे? मग त्यात कशाचं असतात? कशाचं म्हणजे? तुम्ही दिलत काय मला? अगं पण ते कोणी कधी ना पण पैसे तर आहेत ना तुझ्यापाशी. नाही माझ्याकडे पैसे काही नाही मिळणार पैसे. मग बोकाडी घे. तुम्ही काम करताय त्याचं काय झालं? ते आता काय झालं तुला माहित नाही काय तुम्ही काम करताय त्याचं कुठे गेलं? दिलं का हिशोब मला? देतो की तुला एक दिवस सगळा हिशोब. मागच्या पाना मांडून ठेवला का? ठेवती का इथून पुढं? काय पैसे बिशे मिळणार नाही. डबा बी अगं मग बोकाडी एक नाही एखादं. नाही नाही बोकड काय तेवढ्यासाठी करू काय? काय तेवढ्यासाठी ठेवले का मी बोकड? ठीक आहे लगेच आलं का बोकडावरच? मी काय खाय आणत ना काय शहरांना. मग काय झालं आणता मग? गाडी काय लागणार माझी नाही एकटीच आहे काय सगळं आणलं म्हणजे तुमचं काहीच नाही. गाडी लागणार नाही का? मग नीट केल्यावर बसशील का? नाही बसायची मी. हा इष्टीने जाईन मी नाही बसणार. होय मग म्हणत मग परत मला गाडी या म्हणून. हा कुठं जाताना मग सांगेन मला परत म्हणा. मी बसवता नसते नीट होत नसते ती गाडी. अजिबात नीट करायची नाही काय नाही. म्हणजे नीट केले की ह्याने त्याने आणि माग त्याने मागले की जायची गाडी. माझा मी बघतो. तू पैसे देणार नाही मला. तुला काय घेईन? पैसे देणार कोणाला द्यायचे काय गरज नाही करायची. राहू द्या काय त्याच्यावरून लढलं नाही. आणि इथं थांबा जाऊ ना कुठं पोरांवर लक्ष द्या. मी आलेली कसं पाला घेऊन. तुला गाडीच नीट करून धावतो मी बी. आणि ती बी बोकाडी इकूनच. पैसे देत नाही वे बघतो मी. बोकाडी इकूनच गाडी मी बी नीट करणार. मग मी बी तो अशी तर मी असा. नानी काऊ काकी काय नाही चालले होते गवताला. काय बाया दिसत नाही काय नाही. आता अलीकडं का व? नाही अहो कामाला जाते. कामाला? हा आणि तुम्ही? हो का काय झालं? नाना तर त्या दिवशी परवा दिवशी त्या दिवशी म्हणलं गहू भरायला या नानीला पाठवा. तर नाना म्हणलं माझी बायको नाही कामाला जात. ते नानांचं काय ऐकता ते जागीरदार आहे. त्यांना ना काय म्हणत जा मला सांगत जा मी येत जाईन कामाला. तुम्ही कधी सांगता का आता मला म्हणता येवे? मला म्हणलं माझी बायको तसलं काम बिम काय करत नाही. तसलं माझ्या बायकोला सांगायचं बी नाही. लय नानाने आवा आणला होता तुमच्या. नानांचं नका सांगू मला. काय ते नानांचं ऐकता? काय नाही ती चाललं. करत नाही दुसऱ्याला करून देत नाही काम. काय करायचं? वाई सांगत जावा समजून. अहो काय सांगितलं तर नुसतं होय होय म्हणते या तेवढ्या पुरतं. नाही पेत नाही काय करत नाही असं परत तसंच करते. काय करायचं मग? किती सांगू? मी बी लय वेळा सांगितलं पण माझं ऐकतच नाही. तुमचं काय आता एकदा सवय लागल्यावर काय करायचं त्याला? होय कशाला चाललाय तिकडं? गवत आणाय वय जर आणते की सुबाबळीचा पाला आहे जर. स्वयंपाक हे सगळं झालं हा काय? सगळं झालं. तुम्ही काय उशीर केला? अहो नानी काय सांगू तुम्हाला. हो का सकाळी झाडून हे काढलं आणि भांडीच घासायची होती. पोरगाला उठवायला गेली गोटमला मरणाचा तापलाय फानून. काय झालं तुला? काय माहिती कशाने तापलाय. अहो कसं काय? लय काम करतो काय देऊ? तसंच झालं. अहो 2-3 दिवस साईडवर होता ना आता तर तुम्हाला सांगते तिथं काय पांघराय नव्हतं वाटतं.
मच्छर लय चावलं वाटतं त्याच्यामुळं त्याला मला तर लय काळजी लागायला लागली अहो. तू कशाचं काम करतो? मला तर सारखं फिरलेला दिसतो. तुमच्या नानांकडे सारखं येतो. काय असतं नानांकडे सारखं? नाही व लय काम करता आहोत माझं लेकरू. कुठलं तर सारखं मला तर दिसतं नानी नाना कुठे नाना कुठे येत असं नानाकडे. तुमचं लक्ष नसतं वाटतं. सारखं ते फिरतं इकडं तिकडं. औषध देऊ का आमच्या नानांकडून? बघा घेत असले तर. कसलं औषध आहे नानाकडं? त्याला माहिती की त्यामुळे त्याने लय झाली असं त्यामुळे आजारी पडला असं. काय लय झाली असं? काय 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 म्हणताय तुम्ही नक्की? काय म्हणतो म्हणजे? तुम्हाला काय माहित नसतं काय? तुमचं कुठं लक्ष असतं? तू काय करतो काय नाही? काय करतो ते? तुम्हीच विचारा की तू काय करतो काय नाही. मला तर आली हो शंका दिवस नानांकडे सारखं येतो. नाना तर आमचं पिऊन येत ते नानांबरोबर सारखं असतो. मला तर डाऊट आहे ती काहीतरी काय पेताडे संग मैत्री करत नाही का माणूस? करतेच की काय आहो नानी काय जिबीला हाड आहे नाही म्हणून काय बी बोलतात का? नाही अहो तीच घेतला असणार त्यामुळे ती आजारी पडलाय. तुम्ही काय बी नका बोलत जा. इथं नानांकडे औषध भेटन बघा. ती देते औषध फरक पडन त्याला लगेच. बघा दुसऱ्या दिवशीच उठन. काय बी नका बोलत जा. मला बोलला की बोलला उगा काही नका बोलत जाऊ. ती त्याचं ती केवढा आहे नाना केवढं त्याला काय झालं? केवढ्याला काय झालं? केवढ्याला मग ती केवढीच आहे आणि ती कुठं दारू बिरू पेयासारखं आहे का? मग जीवच घेते की दाजी त्याचा. ते आता ते नाना सगळं हिंडत असं आता कशाला गाबडं हिंडत काय माहिती तुमचं नाना कसं हिंडत तुम्ही लक्ष देत नाही काय नाही. मला तर सारखं बोंबलं तर हिंडताना दिसतं. ते काम करतं का नाही काय माहित कवा जातं कवा नाही. आणि कशाच आजारी पडले ती? अहो नानी खरंच ताप आलाय. चला तुम्हाला खोटं वाटतंय ना? हा चला तुम्हाला दाखवते. काय अहो लेकरू माझं गरीब आहे म्हणून तुम्ही काय बी बोलताय वय. बघते की मी खरं त्याला काय झालं. बघा या खरंच की बाया झोपलंय पोरग. बघा बाया खरंच की ओलो ताप आलोय लय पण पडलं तापाने. बसा की बघा. हा आलाय बाय ताप खरंच. कधी साईडवर लावलाय म्हणतो नाटकं नाही ना करत गोट्या. बरं गोट्या काय झालं तुला? नाही हो मग काय झालं का झोपलाय? काय झालं एवढं तुला? गार लागते. घे पांग. बघा तुम्हाला वाटतं चेष्टाच लावली ना सगळ्या गोष्टी. आलाय ताप खरंच. दवाखान्यात नाही नेलं तुम्ही? न्यायचंय की आता दवाखान्यातच. अहो दवाखान्यात नेले ताप आलाय. चांगल्या दवाखान्यात बघा बोल. आलोय काल दवाखान्यात. तापलंय चांगलं. हा तुम्ही आपलं काय बी आशीर्वाद घेताय आहे का नाही माझ्या भावावर? हा नाही हो ते तसं करतोच ना. मला वाटलं तसं नसतं ना. आणि त्याच्यावर हिंडतोय मग काय ते तसंच आहे का? दत्तानावर हिंडतोय म्हणजे हा नाही आता संगत माणसाची कशी मान नाही का? ह्याला कळून नाही कुणा संग हिंडावती. चांगल्या मित्राची संगत करायची ना. ते दत्तूनांना काय संगत कोणाशी धराव. जा दोघी तर काही चाललंय तुमचं. गार लागते मला जाऊ तुम्ही त्रास देऊ नका. जायचंय दवाखान्यात आता थोड्या वेळाने नेते. नाही ना गोळ्या खाल्ले तर राहील. गार कमी आली थोडं. बघितलं कसा बोलतोय. नाही दवाखान्यात नाही तुम्ही खरं जा. नेते झोप आहे मी बाई. म्हणलं होतं का नाही तुम्हाला मी? हा म्हणलं आता पण तुम्ही चांगल्या दवाखान्यात जावा. नाहीतर आपलं एखाद्या बाहेर वर्षाचं पण बघा. नाही बाहेर वर्षाचं काय खरं असतं दवाखान्यात न्यायचं खरं पण बघा आपलं. कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? कुठलं म्हणजे आता बाहेर वर्षात त्याला काय झालंय? ती काय कुठं बारकी बिरकी दवाखान्यात पण जाऊन बघा आणि त्याचं पण बघा की दोन्ही बघा. बघा तुमच्या ह्याने बघा कसं करायचं तसं. मला उशीर होतोय. तुम्हाला कसं करायचं तसं करा. माझं सांगायचं काम आहे. बाहेर वर्षाचं बघा आणि दवाखान्यात पण बरं बघा बाई तुमच्या ह्याने कसं करायचं तसं. माझं सांगायचं काम होतं सांगितलं मी. आज तुला खडं दिसतात का ग? दिसतात बर बर. किती सांगितलंय दान करायला? एक पाहिली वय. काय ग छके काय करते? दान करते का हो नानी? दळण करते वे. येते वे माझ्या बरं गवताला. गवताला वय चल की ग. थांबा 5 मिनिट थांबा. काय म्हणताय?
अगं पाला घेऊन आला असं थोडं, चल की माझ्यासोबत. पण नको की आव आमच्या शाडांना खाया बी आहे आणि मला ना दळण करते मी. नको अगं चल की लगेच येऊ. आई खवळण मला नका आव. नाही खावळायची नाही आई, चल नको कुठे जा तुम्ही. आई गेली रानात पण येईनच, तिचा टायमिंग झाला यायचा. सकाळी लवकर गेली ती, आता जेव्हा यायच्यात महागारी आता 11 साडे 11 वाजले त्याच्यामुळे नको. मी सांगते की तुझ्या आईला नको आव नाणे जाऊन द्या. सोबत म्हणून चल. नको मग खवळण ती. या तुम्हीच घेऊन, पण तुम्ही लय उशीर झालाय. झाला उशीर, वाईच काम होतं. मग म्हणलं चला गावतो. येता येता त्या काकींची इथे गेली, तिथं वाईस थांबली, तिथं 5 मिनिटं गेलं माझं. होय काकींची तर कशाला गेलता? ती गोटे आजारी ना, तापलाय मरणाचा. होय त्यांना म्हणलं दवाखान्यात ज्ञान आपलं देवधर्माचं पण बघा वाईस बाहेर वाशाचं. तर ते म्हणतात नाही तुम्ही पार जुन्या ह्याच्याच गेला पार देवाचं ह्याचं कशाचं असतं तवा. होय काकी म्हणले हा त्यांना माणूस चांगलं सांगते बघा वाईस बाहेर वाशाचं ह्याचं. तर ज्याचं करावं भलं तीच माते माझं खरं. काय करायचं काय तर. हा जाऊ दे बाई, तू येत नाही त्या काकीने डोकं खाल्लं, जाते मी मग. बरं जाऊ आता काय. मला ऊन आलं पार डोक्यावर, जाते मी. आजे तू कर ना, थोडंच राहिले या. नानी तर म्हणत होती बाया बाहेर वासा बाहेर तापलाय, पण हे आलाय का घरी? बरं अवघडच आहे. बकी बी नाही घरी, मरून द्या, जाऊनच बघते. याड लागल पिरमाच याड लागले, याड लागल. हे बाया पोरगं ए बाळा उठ ना. तुम्ही एक गेलं की एक काय तर गेली की ती नानी काय काय म्हणत होती नानी? काय नव्हती म्हणे, तुला नीट झालं सांगते मी परत ना. ऐक तुझी म्हणत होत तुम्ही मला तू चल उठ, तुझी नव्हती काय. जेवण सकाळी खाल्ली बिस्किट चहा मला बरोबर झोपल्यावर मला बरं वाटते. बरं झोप घडी बरं, मी तर कपड्याच्या घडी घालू का? तुझं काम कर मी झोपतो. आणि मग जाऊ दवाखान्यात. तू लोळ. माझा जीव वेडा केला की जसा परिसान लोखंडाला हळूच परिश केला ग. याड लागल पिरमाच याड लागले, याड लागल पिरमाच याड लागले. कधीच नाही घडलं असं आज घडून गेलं, काळजाचं ठोक माझ्या वाढत वाढत गेलं. गरज नाही ती नाही ती खरंच आहे का तू? तुझा विचार चालला ना तो आहे ती का नाही काय माहिती. आले की कालचे दरम्यान मी आजारी. कालच्या दरम्यान मला काही माहिती, पण मी आलेलं नाही करायला, मला माहीत नाही. पण आता माहीत झालं म्हणून लगेच आले.
कुठे गेली काय माहिती थांबा. मी ना ती गार पाण्यानं पट्ट्या मांडते डोक्यात. ताप नाही तू गेली लगेच. कसं केलं आणते कसं ठीक आहे. थांबून मला मारलं पाण्यात. थांब प्राण पाणी देवा हा कुठं गेली काय करते? पाणी द्यायचं ना. तो आले दारच कमी झाले. झोपा की पट्ट्या ठेवायच्या म्हणतात झोपायचं डोकं. बस की पाणी किती. काय करते? मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या डोक्यावर म्हणजे डोकंही दुखत नाही. ताप येतो. तू कोण सांगितलं? मला माहिती आहे ना. आकाईला कुठे दुखी काकी आहेत वर. झोपा की पटके ना. तू काय म्हणतो? हे बघितलं आहेत वर आवाज येतोय. फरशी पुसते. आणि ती गवळून की आलेली कुणा गेली? नाही कळू. तो आले मग गार किती हात तापलाय बिके. हा म्हणून तरी चालले ना. झोपा की लवकर. तो आले नाही सकाळी म्हणून आजारी. सरळ झोपा की. तू कोण सांगितलं असं करावं? ती रिंग लागली काढले. मग डोळ्यात बटाटा ठेवायचं ना. इथं बटाटीच नव्हती. मग आता इथं असं ना घरात. आता कधी झाले गार वाटते. जेवलंय का? जेवले की काय? सकाळ तर नाही जेवलं का? खाल्लं बिस्किट. जेवायचंय का मग? नाही तो आले माझी बुकच गेली. आणि असलं का तर केलं? कसला असलं काय कामावर गेलो होतो. मग डाळीकडे करायची ना. का तिथे दुकानं नव्हती? अरे बस किती देवाला करतेस काही दूर पर्यंत नाही येत. आणि दवाखान्यात का गेला नाही? दवाखान्यात का सकाळी घरी नाही. आता बरोबर ते काढलंय दुखत उत्तरात. आता बरोबर तो आधी तर सगळं दुखणंच राहिलेलं काय. बस काही करत असं झालंय का एवढं एकदा झालंच नाही. फोन केला नाही काय नाही. फिरायला करायचं नाही. तेच नाही फिरायला. आता तुम्ही म्हणलंच नाही का इतर. आता अनुजाला हे नाही ना. मग मी ना अनुजा जायचं. काय बघताय? लय मोठे ओझ आणले. लय मोठं म्हणजे किती आणायचं मग? गावलं तेवढं आणलं मी. कुठं गावात तरी आहे का? हिंडून हिंडून माझं पाय दुखायला लागलं. गवतच गाव नाही. गवतच नाही गावा नाही. आता शेरांना वावाच फुकावं लागेल संध्याकाळी. फुकत्याने शिरडले गावात खाऊन. नसलं कुठं आणायचं? गावात एवढं आणलं मी काढून. नाही गावलं काय करायचं? पुन्हाच आणायचं काढून. लय उशीर केला मग यायला. हिंडत बसली गवतासाठी. कुठंच गावात गावलं नाही मला. होय. हा दोस्ताकडे गेला होता का नव्हता? कोण दोस्त? तुमचा दोस्त. कोण?
तुम्हाला माहित नाही का कोण दोस्त आहे तुमचा? आता माझे काय साऱ्या वस्तीवर दोस्तच आहेत. त्याला काय नाव बिव? गोटे नाही दोस्त. हा गोट्या. काय झालं त्याला? जाता जाता मला काकींची गाठ पडली, अडवलं होतं गवताला जाताना. तेव्हा म्हणत होत्या गोटमले आजारी या. काय होतं त्याला? काय तापला या, म्हणून त्याची गाडी घेऊन गेली जातात. त्यामुळे उशीर पण झाला मला गवताला जायला. होय. हाय का, मला काय माहिती, मी आता वाढत आलो बसलोय, आलो असतो जाऊन. बरं आली आता तू आली या शहराला पाणी बिणी जाऊ. मी आलो त्याची गाडी घेऊन येतो जरा. मग आता सांगितलं कळलंय म्हणलं गेलंच पाहिजे. मला तर वाटलं माहित असं तुम्ही केली असं चौकशी मी गेल्यावर. मी गेलोच नाही कुठं. आता तू सांगून गेली या घरनं कुठं जाऊ नका, मग कसं हलायचं. आणि तू का गावात घेऊन आली, मी इथं नाही दिसल्या मग काय संध्याकाळी भाकर द्यायची का मला? आलो मी त्या गोठ्याकडून. काय कधी आली? नाही मी आत्ताच आली, तुमच्याकडेच आली होती, पण ही इथं झोपलेला दिसला म्हणून आणि बोलून आली. म्हणलं काय झाले बघावं तर. ते म्हणलं मला पाणी प्यायचंय. काय करत होती? किती हात मारल्या तुला? काय नाही, ती मिठाची बरणी ती कशाला आणली? ते त्यांना पाणी प्यायचं होतं आणि मग ही म्हणलं की डोक्यावर पट्ट्या ठेवलं ताप नव्हतं म्हणून ती दिलं गार रुमाल पाण्यात भिजवून दिलता. बरं वाटतं. कोणा पट्ट्या ठेवल्या तो बाई? तिला नुसतं दिलं पण त्यातलं त्यांनीच ठेवलं. माझंच रुमाल आहे. तिला म्हणलं पाणी घे, नाही म्हणत तुमच्याकडे आली होती. बरं वाटते. पण तुम्ही तिकडं वर होता मग हाका मारल्यावर मग आली मी पाणी घेऊन. आहे मी बाहेरच बसतो जरा. किती वाजले काय म्हणा? किती वाजले? अरे तुला बरं वाटत नाही, झोप की तू. नाही बसतो बाहेर जरा वाटतं, थोडं बरं वाटतं. अरे कुठं ताप आहे अंगात? अगं बाहेरच गेलो नाही सकाळी, मला बघू दे दिवस तरी कसा. अरे थांब की जेव ना थोडं, काहीतरी खा ना. खायला होय? खायला नको म्हणून भाकरी चव नाही तोंडाला, काय नको. चपाती केली या नको मग काय आणू? दुसरं ते थोडंसं दिकायचं दुसरं. शंकरपाळ्या आणू का? हा दे थोड्या शंकरपाया दे, थोड्याच दे. मी इथं बसतो. हो की बस. हा बस. अरे गोटम हवा सुटली या. हा असू वर बस, मी आणते. आईला ताप कमी झाले वाटते. देवा गणपती बाप्पा नको रे, नको असला आजार. पण राहिला रे, राहिला. कमी झालाय बहुतेक, हे ओलं केले म्हणून राहिला काय. लय नको खाऊ का? तेलकट येत नाही. नाही जाऊन द्या, घरी कोणीच नाही. आज आहे ना त्या रानात गेल्या आलते आपले अशी तुमच्याकडे, पण तुमचं चाललं होतं काम. जाते ना बस का? बस का? तुला काय बरं वाटायला लागलं का? ऊन चांगलं पडलं. काय होतं रे तुला? काय नाही, गार लागत होत. हा गार लागत होत. गार लागत होतं कशाने? तिकडं कामावर गेलतो ना. हा तिकडं काय ताप आलाय काय तुला? नाही, आता गार झालंय. हे काय होय. हा काय खातोय ती? शंकरपाया दिल्यात अक्काने. हे असलं देतात का तळलेलं तेलकट खायला? त्याला ताप आला आणि त्याला दिलं होती खायला.
उलट्या बिलट्या होत्या की त्याच्या? नाही भाजला त्याला चपाती आणि भाजी खा म्हणलं होतं तो म्हणला मला काहीतरी गोड दे. अहो त्याच्या तोंडाला चव नसन वाज वरण भात करावं काय करावं का दिलंय शंकरपाळ्या चागळा त्याला. नाही भात नाही करते की मग मग कवा दवाखान्यात जाणार आहे. आता निम्मे अर्ध डिसभर तर खाल्लं ना कवा शाय त्याला वरण भात करायचा तुम्ही? तुम्हाला काय माहिती शंकरपाळ्या खात नाही देऊन दवाखान्यात बिवखान्यात न्यायचं काय तुम्हाला कळतं का नाही? न्यायचंय की मग नाना आता कवा हे काय आता काम कवा पार 3 दुपार झाली अजून ती सकाळ धरणं तापलंय आणि त्याला दवाखान्यात म्हणजे आताशी न्यायचंय का? डॉक्टर तरी आला असत्यान का? डॉक्टर तरी आला असते का म्हणजे? डॉक्टर किती वाजता येतात? किती वाजता येते आला असते डॉक्टर 9 वाजता जितू आता पर 12 वाजत आले तर तुम्ही त्याला दवाखान्यात नेणार नाही काय बरं वाटतंय आता सगळं ताप हे निवलाय ओके मध्ये झालोय मी आणि रात्री दवाखान्यात दाजीने आणले त्याच्यामुळे काही टेन्शन येत आहे. आता गोळ्या हे खाल्ल्यात सगळ्यांना बरं वाटतंय हो का आता ते मिठाचं पाणी लावलं आहे का नाही काका बरं वाटतंय आता नाही काय टेन्शन. अरे पण मी काय म्हणतोय ती बाकीचं राहू दे सगळं तुझं आणलंय दवाखान्यात हे झालंय तू चल चल मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. काय आम्ही दोघं जाणार आहे. कवा जाणार आहे? त्याला सांगितलंय मी त्याला मिठाच्या नाही आता पट्ट्या करत काका आता नाही करत चल मी नेतो तुला दवाखान्यात ह्यांचं काय खरं आहे या नको जात ना नाही हा काय करत. काम काम करत बसते ती ही नुसते तुला दवाखान्यात चल एखादी बाटली लावून आणतो. कसली बाटली लावून? बाटली कसली असते? मग कसली बाटली लावून? नाही नाही रात्री सलाईनची बाटली ही दाजीने 2 बाटल्या लावल्यात. सालांची बाटली तुमच्या डोक्यात तर काय बी येतंय काय येते माझ्या डोक्यात? मग आता म्हणताय कसली बाटली आता सालांची बाटली न कसली? अयो देवा गणपती बाप्पा मी आजारी तुम्ही का म्हणता तसं करताय? अरे तू चल तू चल चल तू चल काय नको जातो आमचं आम्ही. चल तू नको जाऊ नाना बरं दवाखान्यात मी नेते तुला. जातो ना आम्ही जातोय दवाखान्यात दोघं बघा गोट्या जातो राव. तू ना मला संध्याकाळी गोळ्यानी घेऊन येत आवाय नेलं करत दवाखान्यात. अजून हायच शिल्लक पण तरी हाय तिचं म्हणणं आहे मी जातो. काळजी म्हणजे हायच काळजी असं जाऊ देत ना तू चल काय जाऊ आणि काय का हो जाऊ की अगं म्हणजे आम्ही आल्यावर चालवलोय आता दवाखान्यात. जाऊ की आका माझ्या भावाला मला माझ्या भावाची मला काळजीच नाही. नाहीच काळजी तुम्हाला तुम्ही नुसतं कामापुरतं का मामा जात तुम्ही. अगं अगं मला तर वाटतंय काही गरज नाही माझं राहिलंय घरी हातात अगं खरंच राहिलंय अगं घरी हातात गरज नाही असं वाटतंय ग. काय करती? गार लागायचं नाही. अगं नाही लागत काय तो तुझं हेच कळत नाही मला. गरज नाही गोळी खाल्ली आता राहील ग बसू ग माझं ऐकत जाऊ ग डोकं खात जाऊ नको. किती छान दिसतंय बबडा माझं. चल किती तर मला अगं गरजच नाही. चल तू. अगं मोकार पैसे घालावते ते डॉक्टरला. घालते चप्पल. अगं तिला रक्त बी चेक करायला लावलं आज बिन परत तिला पैसे जाते नको. हो ग माझं डोकं खात जाऊ नको. अगं नको अगं चालूय अगं मी नीट. ग बच्चन का तू जरा 5-10 मिनिटं. आता उलट जास्त बाहेर निघल्यावर गार लागला. नाही लागत माझ्या मागं बस तू. जर्किंग आणू का माझं? थांब नको. एखादं जर्किंग घ्या येत नाही काय नाही नवं पगार झाले काय झाले आता मी सांगते. हा का माझा मोबाईल राहिला बरं. तर नमस्कार माझ्या भावांना बहिणींना माझ्या सगळ्या दोस्तांनो. काय दोस्तांनो लका तुम्ही लय वारी बरं का खरंच लय लका तुम्ही लय लाईक करताय बरं का. प्रत्येक एपिसोडला काय झालंय लय कमेंट बी टाकताय ह्याला बी टाका. आता काय वाटलं आणि आजारी होतो जरा ह्या एपिसोडमध्ये असं त्या खरंच होतं आजारी आणि झालंच तसं मित्रांनो. म्हणून आता काय तुम्हाला सांगायचं आहे आणि हाय तुमचा सपोर्ट आहे बऱ्यापैकी पण बऱ्याच जणांचं सबस्क्रायबर राहिले तेवढं करून घ्या केला काही इमानदारीने असू द्या सारखी मी नाही सांगत. आणि लाईक बी करताय अजून बी कोणी विसरून गेलं असेल तर एकदा ती दावा आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा. आणि कसं आहे हाय छोटंसं भाग होते ते बरं का पण थोडं समजून घ्या सानुजन बोकोला नव्हती ना त्याच्यामुळे पण असून द्या पण रंगत आली का नाही हां असं द्या कमेंट टाका काही विषय नाही. आणि कसं आहे आपल्या ह्या वेबसिरीज भरपूर दिवस चालणार आहे आणि लवकरात लवकरच आता आपल्या वेबसिरीजचं लग्न लागणार आहे
संसार आहे परत. हा खरी मजा लग्न झाल्या होय मग खरी गंमत. तुम्हाला गावाला बघायला काही विषयच नाही. आणि असा सपोर्ट राहा. हाय दत्तनाना काय म्हणतात, दत्तनाना तर हायतच आपल्या साथीला. आणि दत्तनाना हाय तर कायमस्वरूपच काय विषयच नाही मित्रांनो. हाय मी पण आहे. कसा वाटला 57वा भाग तुम्हाला सांगा तुम्ही कमेंट करून. आणि कमेंट केल्यानंतर जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र ते विसरू नका. आणि शेअर करा व्हॉट्सअपला सगळ्या ग्रुपला. एकदा शेअर करा. आजचा भाग पळवा तुमच्या हातात आहे. शेअर करा रे मित्रांनो प्लीज. असं द्या काय होतं आम्ही लय मेहनत घेतोय खूप कष्ट आहे तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळं असं द्या काय विषय असलं तर वेगळं आहे आम्ही तुम्हाला सांगतोयच. आणि लवकरच आमचा पिक्चर बी येईल. शूटिंग चालू होणार आहे पुढच्या महिन्यात. हाय तुम्हाला कळलं सगळं आपल्या RBS चॅनलच्या द्वारे मोकार होय. अडचण नाही. आणि घ्या करा तुम्ही सबस्क्राईब जर नवीन कोण असाल आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही चांगला सपोर्ट करताय. आणि हे व्हिडिओला आहे ना 1000 कमेंटचं टार्गेट आहे. टाका असं करा काहीतरी करा काहीतरी दाबा माझ्यासाठी एवढी बार. प्रत्येकाने कमेंट टाका. एवढा भाग 4-4 5-5 टाका. पुन्हा टाका. पण टाका 1000 कमेंटचं टार्गेट मला पाहायचंय होतंय का नाही. म्हणजे पुढल्या एपिसोडला असा मूड येईल ना जोश येईल. आणि त्या जोशनीच तासाचाच एपिसोड करणार. नाही केला तर तिथनं पुढं 1000 कमेंटचं टार्गेट द्या एका दिवसात. तासाचाच एपिसोड कंपल्सरी राहणार म्हणजे राहणार का नाही कडे. जोश येतो मग मूड येतो. तुम्ही ऐकता आमचं आम्ही तुमचं ऐकणार. असं द्या. ओके.